मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक खानापुरे. आपण मागच्या वेळी प्रकरण 15 भाग 2 2A2 भाग 2A2 बघितलं होतं. आज आपण प्रकरण 15 भाग 2A3 बघतोय. मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. या भागामध्ये आपण बघणार आहोत की महादेव कोळी किंवा कोळी महादेव जमात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांच्या मध्ये असल्याबाबतचे सबळ पुरावे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं 1881 पासून 1931 पर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये महादेव कोळी असल्याबाबतचे पुरावे. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघतोय 1941 पासून 2011 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये महादेव कोळी असल्याबाबत जे ठिकठिकाणी पुरावे दिलेले आहेत ते सगळे पुरावे आज आपण समजून घेणार आहोत. मागचं भाग 2A2 आणि भाग 2A3 हे दोन्ही महादेव कोळी जमातीसाठी अतिशय महत्त्वाचे पुरावे आहेत. म्हणून प्रत्येकाने ह्या व्हिडिओज बघायचे आहेत, शेअर करायचे आहेत आणि याच्यातले पुरावे सगळे तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो की आपण मागच्या वेळी बघितलं होतं 1931 पर्यंत. आता आपण बघतो की 1941 पर्यंत. बघा हा सेन्सेस आहे, 1941 चा सेन्सेस आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सीचा आहे, व्हॉल्यूम 3 बरोबर. पान नंबर 101, 105, 115 ते 123 पर्यंत भरपूर डॉक्युमेंट्स यामध्ये दिलेले आहे. त्याच्यातलं महत्वाचे डॉक्युमेंट्स आपण घेतो. बघा हे कोळी महादेव साठी दिलेलं आहे. इथं कोण आहे? कोळी महादेव आहे. आणि इथं साल दिलेले 1931 आणि इथं साल दिलेले 1941. तर मागच्या वेळी आपण बघितलं होतं 1931 मध्ये कोळी महादेव म्हणून एकदम स्पष्टपणे 2224 नोंदी झालेल्या आहेत. कुठं? सोलापूर जिल्ह्यामध्ये, बरोबर. हे आपण बघितलं होतं. तसं या ठिकाणी काय आहे बघा, 1931च्या जनगणनेमध्ये कोळी महादेव कुठं कुठं आढळून आले. तर पहिलं आहे की ठाण्यामध्ये. ठीक आहे, ठाणे, अहमदनगर, नाशिक, पुणे आणि कुलाबा हे सगळे आदिवासी जिल्हे आहेत. तर ह्या सगळ्या आदिवासी जिल्ह्यांच्या मध्ये कोळी महादेव हे आढळून आलेले आहे, हे सत्य आहे. आणि हे असायलाच पाहिजे, कारण तुम्ही आदिवासी जिल्हे म्हणून डिक्लेअर केलेलं आहे, त्या ठिकाणी असायलाच पाहिजे. परंतु त्याच्या बरोबर या ठिकाणी आपण जेव्हा सोलापूर जिल्ह्यावरती एक एक्झाम्पल म्हणून घेतोय, तर त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की या आदिवासी जिल्ह्यांच्या लिस्टमध्ये ठाणे, अहमदनगर, नाशिक, पुणे आणि कुलाबा या लिस्टमध्ये सोलापूर जिल्ह्याचं नाव आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 1931 ला पण कोळी महादेवची नोंदी आहेत 2224 आणि 1941 मध्ये सुद्धा कोळी महादेव कोळी, बरोबर, ह्यांची नोंदी आहेत 74. मग इथं प्रश्न असा आहे की मग ठीक आहे, ह्या सगळ्या एक तर लक्षात घ्या, आदिवासी जिल्ह्यांच्या यादीमध्ये सोलापूरचं नाव आहे. याचा अर्थ आदिवासी जिल्ह्यामध्ये जी काही कोळी महादेव आहेत त्याच कोळी महादेव सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आहेत. एकच कॉलम मध्ये कोळी महादेव दाखवण्यात आलेले आहे, एकच लिस्ट मध्ये ह्या सगळ्या आदिवासी लिस्ट मध्ये सोलापूरचं नाव आहे. म्हणून आदिवासी जिल्ह्यांच्या मध्ये जी कोळी महादेव आहेत तीच कोळी महादेव सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे.
घारे एका ठिकाणी म्हणतोय की आदिवासी जिल्ह्यातले कोळी महादेव आणि इतर कोळ्यांचे सोलापूर, सांगली, सातारा ह्या ठिकाणच्या कोळ्यांची काही संबंध नाही. मित्रा, एकच लिस्ट मध्ये ही कोळी महादेव आहेत, एकच यादीमध्ये ह्या सगळ्या जिल्ह्यांची नावं आहेत. याचा अर्थ ह्या सगळ्या कोळी महादेव आदिवासी भागातलं आणि सोलापूर मधले कोळी महादेव हे सगळं एकच आहे, त्यांचं रक्त एकच आहे. जर वेगळे असते तर इथं लिहिलं असतं कोळी महादेव 1 ठाणे, अहमदनगर, नाशिक, पुणे, कुलाबा, कोळी महादेव 2 सोलापूर, असं झालेलं आहे का? नाही. मग याचा अर्थ कोळी महादेव जे आहेत हे सगळे प्रत्येक जिल्ह्यातील कोळी महादेव हा एकच रक्ताचा आहे, एकच प्रकारचा आहे, एकच चालीरीतीचा आहे, एकच वंशज आहे, एकच पूर्वज आहे. म्हणून हा एकच लिस्ट मध्ये दाखवलेला आहे. म्हणून तिकडली कोळी ओरिजिनल आणि सोलापूर मधले कोळी बोगस असं जर कोणी इथून पुढे म्हणत असेल तर त्याच्या कानाखाली जोरात वाजवा आणि ही लिस्ट दाखवा आणि कोर्टामध्ये पडताळणी समित्यांच्या मध्ये ही यादी तुम्ही दाखवा. तुम्हाला जर म्हणत असेल ॲफिनिटी जुळत नाही, रक्त नाते जुळत नाही, चालीरीती जुळत नाही, तर ही लगेच ही लिस्ट त्यांच्या समोर ठेवा आणि सांगा रक्त नातं जुळत नसेल तर ही कोळी महादेव एकच लिस्ट मध्ये आले असते का? ॲफिनिटी जुळत नसेल तर कोळी महादेव एकच लिस्ट मध्ये आले असते का? जर सोलापूर मधले कोळी वेगळे असतील, कोळी महादेव तिकडले वेगळे असतील तर त्याला वेगळे नाव दिले असते. कोळी महादेव 1, कोळी महादेव 2 असं नाव दिलं असतं. पण कोळी महादेव एकच आहे याचा अर्थ त्यांचं रक्त एक आहे, त्यांचे पूर्वज एक आहेत, त्यांचे वंशज एक आहेत, त्यांच्या चालीरीती एकच आहेत. भले थोडेफार चालीरीती बदलले असतील पण काय फरक पडतो बदललं म्हणून? पण त्यांची जात तरी बदलली नाही, त्यांची जमात तरी बदललेली नाही, त्यांचं रक्त तरी बदललेलं नाही, पूर्वज तरी बदललेले नाही. त्यामुळे मित्रांनो हे पडताळणी सोलापूरकर जे असतील ते पडताळणी समिती समोर एवढी लिस्ट ठेवा. या लिस्ट मधनं सगळंच प्रश्नांची उत्तर मिळतात. चालीरीती जुळतात का? हो जुळतात, कारण एकच लिस्ट मध्ये आहेत. रक्तनातं आहे का? आहे. ॲफिनिटी आहे का? आहे. पूर्वजांची एकच आहेत का? आहेत. ही एकच घरातनं आलेले आहेत का? आलेले आहेत. त्याशिवाय ह्या यादीमध्ये त्यांनी दाखवलेच नसते, बरोबर. म्हणून ही लिस्ट सोलापूरकरांच्यासाठी खास करून फार महत्वाचं आहे आणि हे सगळ्यांनी काय करायला पाहिजे? व्यवस्थितपणे जपून ठेवायला पाहिजे. मग आता काही लोकांच्या मनात शंका आला असणार, 1931 ला 2224 आहेत कोळी महादेव सोलापूरमध्ये आणि 1941 ला फक्त 74 आहे. मग हे अपवाद म्हणून 74 आहेत का? किंवा हे बोगस आहेत का? चुकीचे आहेत का? एक लक्षात घ्या, मी जे तुम्हाला इथं दाखवतो हे इंग्रज काळातील डिस्ट्रिक्ट गॅजेटियर्स किंवा सेन्सस रिपोर्ट्स आहेत. भारत सरकार त्या काळचं, बरोबर, त्यांनी हे पब्लिश केलेले हे ऑथेंटिक सगळे डॉक्युमेंट्स आहेत. त्यामुळे हे माझ्या घरात किंवा तुमच्या घरात कोणाच्या घरात हे बनलेलं नाही. ओके. मग इथं 2224 आणि इथं 74 का आहे? मग तसं जर तुमच्या डोक्यात प्रश्न येत असेल तर इथं तुम्ही समजून घ्या. याच लिस्ट मध्ये बघा, इथं अहमदनगर मध्ये किती लिहिलेलं आहे? 31,258. 1931 साली 31,000 होते. मग आता 1941 ला वाढायला पाहिजे ना, 31 पेक्षा जास्त असायला पाहिजे ना. मग किती आहे? 13,274 आहेत, बरोबर. 31,000चं 13,000 झाले, ऍक्च्युली वाढायला पाहिजे होते. बर, नाशिक मध्ये बघा 1931 ला किती होते? 30,571. मग 30,571 म्हणजे 1941 ला म्हणजे 10 वर्षाने लोकसंख्या वाढायला पाहिजे, पण ऍक्च्युली किती आहे? 10,817 आहे. म्हणजे एकदम इथं किती कमी झाले? 20,000 कमी झाले. इथं किती कमी झाले? 20,000 कमी झाले. परत पुण्यामध्ये बघा, पुण्यामध्ये 36,843 होते,
आणि 36 किती झाले 41ला 32,576 झाले. म्हणजे इथं सुद्धा 4,000 कमी झाले. मग कमी कसं काय झाले? मग त्याच पद्धतीने सोलापूरचं कमी झालेलं आहे. बरोबर. कुलाबाचं पण बघा, इथं कुलाबाचं 1931ला 1,767 होते आणि इथं राहिले किती? 400, फक्त 438 राहिले. मग 1931 पेक्षा 1941ला जास्त लोकसंख्या पाहिजे होते, पण सगळ्या जिल्ह्यामध्ये कमी झालेले आहेत. मग ह्याचं कारण काय? तर याचं कारण असं, 1941ला तुम्हाला महादेव कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी किंवा कोळी असं लिहिण्यावर काही बंधन नव्हते. कोणीही काहीही लिहू शकता असे परिपत्रक होते. म्हणून ही जी लोक आहेत, जे सेन्सेस डिपार्टमेंटचे जे लोक आहेत, तर त्या काळी कोळी म्हटल्यानंतर त्यांनी सगळ्यांनाच कोळी लिहून टाकलेलं आहे. म्हणून मॅक्झिमम कोळी म्हणून नोंद झालेले आहे. हे जे आता आहेत ना, फॉर एक्झाम्पल आता इथं नाशिकमध्ये हे 30,571, मग इथं राहिले किती? 10,817. तर 10,817 लोकांनी, म्हणजे ऑप्शनल होतं, कंपल्सरी तुम्ही महादेव कोळीच लिहा, ढोर कोळीच लिहा, टोकरे कोळीच लिहा, असं काहीच नव्हतं. कंपल्सरी कुणावरती केलेलं नव्हतं. त्यांनी फक्त काय केले होते की तुमच्या तुम्ही लिहा. मग अशा वेळी ह्या नोंदी काय झालेल्या आहेत, ते कोळी म्हणून झालेले आहेत. मेन ट्राईब मध्ये लोकांनी स्वतःहून लिहिलेलं आहे किंवा त्या सेन्सेस ऑफ इंडिया जनगणनेचे जे अधिकारी होते त्या लोकांनी लिहिलेलं आहे. म्हणून सोलापूर जिल्ह्याकरांनी इथं 2,224च फक्त 74 झालं. ह्याच्यासाठी काळजी करायचे कारण नाही, कारण हे राहिलेली सगळे जे आहेत, हे राहिलेली सगळ्यांची नोंदी फक्त कोळी झालेला आहे. हा डाटा तुम्हाला पॉझिटिव्ह आहे, कारण हेच दाखवतं की 2,000 लोकांचं मग इथं वाढायला पाहिजे, कमी का झाले? तर ह्या कोळी महादेव जे होते 1931ला, तर त्यांचे सुद्धा काय झालं, कोळी म्हणूनच नोंद झाली. आणि एवढंच नाही, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, 1931ला टोटल कोळी ट्राईब किती होते? 11,997 होते. तर ते 11,997 कोळी ट्राईब होते, म्हणजे ते सुद्धा कोळी महादेवच होते. त्या काळी कोळी मल्हार 0 दाखवलं होतं, कोळी ढोर 0 दाखवलं होतं, बाकीच तर कोळी नव्हतेच सोलापूरमध्ये. फक्त तसं बघितलं तर फक्त कोळी महादेवच होते ते पण. परंतु त्या काळी कंपल्सरी लिहिण्याचं रूल नव्हता. तुम्हाला जे वाटतं ते लिहा, म्हणून मॅक्झिमम लोकांनी फक्त कोळी असं नोंद केलेलं आहे. कारण ह्या डाटा आहे 1941चा, आणि आपल्याला जे काही सवलती मिळाले तर 1950ला मिळाले. मग 1950ला महादेव कोळी असेल तर तुम्हाला एसटी, आणि नंतर कोळी जर असेल तर तुम्ही ओबीसी मध्ये. असं जेव्हा होता, तर तिथून पुढे लोकांच्या लक्षात यायला लागलं की आपण कोळी महादेव लिहिलं तरच आपल्याला एसटी सवलती मिळतात. तिथून पुढे ते क्लासिफिकेशन होत गेले. पण त्याच्या आधी कोणालाही एसटी आणि ओबीसी असे रिझर्वेशन पॉलिसीच नव्हते, कारण भारत स्वतंत्र झाला नव्हता. 1950ला भारत स्वतंत्र झाला, त्यामुळं 1950च्या आधी ह्या जातीचे नोंदी करण्यामध्ये इतकं महत्व नव्हता, कोणीही काही लिहित होते. पण 1950 नंतर त्याला महत्व आलं की मी कोळी महादेव आहे तर मला कोळी महादेवच लिहायला पाहिजे, मी कोळी ढोर आहे तर कोळी ढोरच लिहायला पाहिजे. 1950 नंतर त्याला महत्व आले. पण त्याच्या पूर्वी मात्र हे सगळ्यांची नोंदी कोळीच झालेल्या आहेत. आणि विशेष करून सोलापूर जिल्ह्यामध्ये 1931च्या जनगणनेनुसार सगळी जी काय आहेत 11,997, म्हणजे जवळपास 12,000, हे 12च्या 12,000 महादेव कोळीच होते. पण त्याच्यातलं काही जे काही समजदार होते, हुशार होते, ज्यांना कळत होतं, त्या लोकांनी स्पेसिफिकली कोळी महादेव असं लिहिलेलं आहे, आणि अशांची संख्या 2,224 आहे. आणि ज्यांना
काही महत्व पण वाटत नव्हतं, कळत पण नव्हतं. त्याकडे रिझर्वेशन पण नसल्यामुळं त्या लोकांनी हा ल्या कोळी ल्या असं म्हणून प्रत्येक ठिकाणी कोळ्यांची नोंदी झालेल्या आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि दुसरं 1941 ला की पर्टिक्युलर ट्राईबचे नाव न लिहिता घेता तिथं फक्त मेन ट्राईबच लिहिले गेलेले असे किंवा लिहायला पाहिजे असे GR होते किंवा असा अहवाल आहे लिहिलं गेलेलं म्हणून आपण बघू. पण एवढं इथं फक्त एवढं लक्षात घ्या, कोळी महादेव ही जी जमात आहे सोलापूरमध्ये 1931 ला नोंदी आहेत त्याचे, 1941 ला नोंदी आहेत. आणि ह्या नोंदी सर्वात महत्वाची म्हणजे कुठं येतं, आदिवासी जिल्ह्यांच्या लिस्टमध्येच आहेत. मग याचा अर्थ काय, याचा अर्थ सोलापूर जिल्ह्यातील कोळी महादेव म्हणजेच महादेव कोळी लोक हे ठाणे, अहमदनगर, नाशिक, पुणे आणि कुलाबा मधले महादेव कोळी लोक हे सगळी एकच आहेत. त्यांच्यामध्ये ब्लड रिलेशन आहे, ॲफिनिटी आहे, चालीरीती आहे, पूर्वज त्यांचे एकच आहेत. ओके, हे सगळे एकच आहे. जर वेगवेगळे असते तर तिथं महादेव कोळी 1, महादेव कोळी 2 असं एक, महादेव कोळी 1, महादेव कोळी B असं काहीतरी दाखवलं गेलं असता, पण तसं दाखवलं गेलं नाही. हे सगळे एकच आहेत. त्यामुळे बोगस महादेव कोळी आहेत सोलापूरमध्ये असं कोणी म्हणत असेल तर इथून पुढे तुम्हाला कानाखाली वाजवल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. भले ते तुमचं माणूस असू दे, तुमच्या जिल्ह्यातला असू दे किंवा आदिवासी जिल्ह्यातला असू दे, पण इथून पुढे कानाखाली वाजवणं हे तुमचं काम आहे. ओके. तर या टेबलवरनं काय आपलं लक्षात येतं बघा, सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 1931 आणि 1941 पूर्वीपासून कोळी महादेव राहत होते हा सिद्ध होतो. बरोबर, कोळी महादेव राहत होते. आणि त्याच्यानंतर दुसरं आपण कन्क्लुजन काय काढू शकतो, तर ठाणे, पुणे, अहमदनगर, नाशिक आणि कोलाबा या आदिवासी जिल्ह्यांच्या लिस्टमध्येच, त्याच लिस्टमध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे, सोलापूर मधली कोळी महादेव दाखवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून तिथली कोळी महादेव, आदिवासी भागातील कोळी महादेव आणि सोलापूर जिल्ह्यातील कोळी महादेव हे एकच आहे हा सिद्ध होतो. म्हणून तुम्हाला सोलापूरकरांना ॲफिनिटी चे पुरावा द्यायची गरज नाही. कोणी म्हणत असेल ॲफिनिटी द्या तर लगेच ही लिस्ट द्या, त्याच्यातनंच ॲफिनिटी होऊन जातं. तुमचं आणि त्यांचं रक्त नातं आहे का, लगेच ही लिस्ट द्या, त्यांचं आणि तुमचं रक्त नातं सिद्धच होतो. ओके, फक्त तुम्हाला बोलता आलं पाहिजे, मांडणी करता आलं पाहिजे कमिटी समोर. तर हे प्रिंटआउट काढून घ्या. ओके, तर हे सगळी कोळी महादेव एकच आहे हे सिद्ध होतो. ओके, त्याच्यानंतर आपण बघतो की मी तुम्हाला सांगितलं ना, 1941 ला फक्त 74 कसे काय झाले, 1931 ला होते 2224 आणि 41 ला 74 कसे झाले, कमी कसे झाले, ऍक्च्युली वाढायला पाहिजे, 2224 पेक्षा जास्त व्हायला पाहिजे. कमीत कमी 3000 4000 कोळी महादेवची नोंदी व्हायला पाहिजे होतं, कारण 10 वर्षामध्ये तेवढी लोक वाढतात. मग कमी कसे झाले, तर हिथं अहवाल आहे बघा, शासनाचाच अहवाल आहे, सेन्सस ऑफ इंडियाचं 1961 साली, म्हणजे महाराष्ट्र जेव्हा स्थापन झालं त्यावेळी महाराष्ट्र शासनाचा अहवाल आहे. हे व्हॉल्यूम 10 पार्ट 5A टेबल किंवा पेज नंबर बघा 213 ते 218 मध्ये हे सगळे डिटेल मध्ये दिलेले. कोणी दिलं, महाराष्ट्र शासनाने दिलेले आहे. जे तुम्हाला बोगस म्हणतात ना तेच लोक दिलेले आहे. जे लोक तुम्हाला म्हणतात ना 1950 पूर्वीची महादेव कोळी पुरावा घेऊन ये, तर त्याच लोकांनी हे दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे, बघा हे फार महत्वाचं आहे, the 1941 and 1951 census, बरोबर, census did not show populations of individual tribes. 1951 आणि 41 आणि 1951 या सेन्सेस मध्ये जी नोंदी झालेल्या आहेत
त्या सेन्सेस मधली नोंदी तुम्हाला काय दाखवत नाही की डिड नॉट शो पॉप्युलेशन ऑफ इंडिव्हिज्युअल ट्राइब्स. स्वतंत्र जमातीची नोंदी तिथं दिसत नाही, आढळत नाही. कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी ढोर अशी स्वतंत्र आढळत नाही. लक्षात आलं, विषय संपला. इथं स्वतंत्र आढळत नाही. त्यांनी सांगितलं 1941 ला स्वतंत्र आढळत नाही, 51 ला सुद्धा आढळत नाही. ओके, मग 51 ला जर आढळत नसेल, 41 ला आढळत नसेल, 1921 आणि 1931 ला कोळीच हे लिहिण्याचं कंपल्सरी नसेल, तर तुम्हाला घाबरायची कारण नाही. 1950 पूर्वीची पुरावा देण्याचीच कारण नाही. फक्त हा डॉक्युमेंट झेरॉक्स काढून द्या, बाबा हे बघ 1941 ला 1951 ला इंडिव्हिज्युअल ट्राईबची नोंदी झालेली नाही, वैयक्तिक जमातींची नोंदी घेतलं गेलं नाही, झालेली नाही. असं महाराष्ट्र शासनाचा 1961 रिपोर्ट आहे. मग तू मला कोळी महादेव आण कसं म्हणतोस? 1941 पूर्वीपासून आपण देऊ शकत नाही. 1931 ला आणि 21 ला तर ते फक्त कोळी नोंदी झालेल्या आहेत, तसे आदेशच होते. 1901 ला पण आदेश होते. त्यामुळे तुम्ही महादेव कोळी नोंदी देऊ शकत नाही. फक्त जे काय 2000-2500 झालेले आहेत, तर ती जरासा हुशार असलेली माणसं म्हणा, समजदार माणसं म्हणा, ज्यांना परफेक्ट माहित होतं आम्ही कोळी महादेवच आहे आणि आमची जात कोळी महादेव लिहायलाच पाहिजे, म्हणजे जातीवर ज्यांचं प्रेम होतं त्या लोकांनी ते लिहिलेलं आहे. आणि ज्यांनी लाईटली घेतलेलं आहे त्या लोकांनी कोळी म्हणून नोंदी केलेल्या आहेत. म्हणून 1941 आणि 1951 मध्ये वैयक्तिक ट्राईबची नोंदी झालेली नाही. हे फक्त पडताळणी समिती आणि कोर्टासमोर सबमिट करा, तुमचा कोळी नोंदीचा विषय संपला. त्याच्यानंतर काय म्हटलं बघा, the administrative units for which such populations have been reported in 1931 or earlier census have in many cases changed beyond recognition. म्हणजे तो थोडक्यात मी सांगतो, 1941 आणि 1951 ला इंडिव्हिज्युअल ट्राईबचे नोंदी झाले नसल्यामुळं 1931 किंवा त्याच्यापूर्वी ज्या काय वैयक्तिक थोड्याफार नोंदी झाले होते, तर त्या वैयक्तिक नोंदीमध्ये आणि ह्यांच्यामध्ये भरपूर असे फरक दिसतोय. बरोबर, त्यांच्यामध्ये भरपूर असं काय झालेलं चेंजेस दिसतात. चेंजेस बियॉन्ड रिकॉग्नायझेशन म्हणजे लाक्षणिक चेंजेस दिसतात, लक्षात न येण्यासारखे चेंजेस दिसतात. लक्षात आलं याचा अर्थ? म्हणजे इथं इंडिव्हिज्युअल 1941 आणि 1951 ला इंडिव्हिज्युअल नोंदी झालं नसल्यामुळं 1931 आणि 1931च्या पूर्वी बऱ्यापैकी नोंदी झाले होते. कोळी महादेव, ढोर कोळी, टोकरे कोळी असे बऱ्यापैकी झाले होते, लोकांनी काही केले होते, पण इथं मात्र इंडिव्हिज्युअल घेतलेलेच नाही. आणि म्हणून 1931 किंवा त्याच्या पूर्वीची जेव्हा सेन्सेस बघतो, तर त्याच्यातले कोळी महादेव, कोळी ढोर, कोळी टोकरे यांच्या संख्येच्या तुलनेने इथली 1941 आणि 1951च्या संख्येमध्ये खूप म्हणजे लाक्षणिक बदल झालेला आहे. म्हणून आपण इथं काय बघितलं लाक्षणिक बदल? हे बघा, इथं 2220 इथं होते, 24 होते, पण फक्त 41 मध्ये 74 राहिले, कारण वैयक्तिक नोंदी तिथं केलं गेलेले नाही असं शासनाचा रिपोर्ट सांगतो. शासन कोण? महाराष्ट्र शासनाचा रिपोर्ट सांगतो. इथं 30,000 होते, 30,000चा 10,000 म्हणजे लाक्षणिक बदल दिसतोय. मागच्या सेन्सस पेक्षा 1941 आणि 1951च्या सेन्सस मध्ये लाक्षणिक बदल दिसतोय. कारण का? 1941 आणि 51 मध्ये इंडिव्हिज्युअल ट्राईब लिहिण्याची प्रथा नव्हती किंवा लिहिलं गेलेले नाही, म्हणून तिथं लाक्षणिक बदल दिसतोय. लक्षात आलं? त्यामुळे कोळी नोंदी आहे म्हणून घाबरायचं काय कारण आहे का? नाही. फक्त हे काय करा, हे डाटा प्रिंटआउट काढा, पडताळणी समित्यांच्या समोर ठेवा, ते घाम पुसतील, 100 वेळा घाम पुसतील. आता तुम्हाला इनव्हॅलिड कसा करायचा? आतापर्यंत कोळी नोंदीवरती इनव्हॅलिड करत होते, आता इनव्हॅलिड करायला मार्गच नाही. बरं, चालीरीतीवरती तरी कसा करू शकतात?
कारण सोलापूरकर जे आहेत, आता मी म्हणलो उदाहरणार्थ सगळ्या जिल्ह्याचे हे आहेत लक्षात घ्या, फक्त मी जरासं सोलापूरचं एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून घेतलेलं आहे. आपण जेव्हा प्रशिक्षण घेणार त्यावेळी प्रत्येक जिल्ह्याची डाटा दाखवण्यात येईल. पण मला सांगा की सोलापूरकरांना चालीरीती विचारायचे काय संबंध आहे? कारण जे अहमदनगर मधली महादेव कोळे आहेत, जे पुण्यातली महादेव कोळे आहेत, जे कुलाबा आणि ठाण्यामधली जे महादेव कोळे आहेत, तेच महादेव कोळे सोलापूरमध्ये राहतात. मग ह्यांना तुम्ही चालीरीती विचारण्याचे काय कारण? काहीच कारण नाही. कारण हे महादेव कोळे आहे, हे डाटाच आहे ना, आणि कसलं चालीरीती विचारतोस? त्यामुळे मित्रांनो, चालीरीतीवरनं सुद्धा त्यांना अवैध करता येत नाही. तुमच्या कोळी नोंदीवरनं तरी आता विषय संपला, त्यांचा दरवाजाच बंद झालेला आहे कोळी नोंदीवरनं. आणि हरदास रोहिदास यांचं सुद्धा काम आता बंद झालेलं आहे. कारण का, जरी त्यांनी व्हॅलिडिटी परत काढून घ्या असं जरी म्हटलं, तर व्हॅलिडिटी तुमच्या कोणत्या कारणाने काढून घेणार आहे? तर तुमचं कुठंतरी समजा 1950 पूर्वीची कोळी नोंदी डॉक्युमेंट सापडलं म्हणून ते काढून घेणार. मग लगेच तुम्ही हे डाटा तुम्ही त्यांच्या समोर ठेवा, माझी कोळी नोंदी का झाली आजोबांचे आणि पडजोबाचे? कारण 1931, 1921, 1901, 1941, 1951 या ठिकाणी कंपल्शन नव्हतं. तुम्ही महादेव कोळीच लिहा असं कंपल्शन नव्हतं, आणि तुम्ही सब ट्राईब लिहा असं काही कंपल्शन नव्हतं. म्हणून आदिवासी भागामध्ये सुद्धा कोळीच नोंदी झालेल्या आहे आणि विस्तारित क्षेत्रामध्ये सुद्धा कोळीच नोंदी झालेल्या आहे. हा, तिथं लोकसंख्या जास्त आहे, महादेव कोळींची संख्या जास्त आहे म्हणून तुम्हाला ते आकडे जास्त दिसतात. पण शेवटी तिथं सुद्धा कोळीच नोंदी आहेत आणि इथं सुद्धा कोळी नोंदी आहे. त्यामुळं आणि तिकडं असू दे नसू दे, पण शासनाचे GR सांगतात, परिपत्रक सांगतात, अहवाल सांगतात की 1901 पासून 1951 पर्यंत इंडिव्हिज्युअल पॉप्युलेशनचे नोंदी झालेले नाही. त्यामुळं तुम्हाला कोळी नोंदीसाठी घाबरायचे कारण नाही. ओके. त्याच्यानंतर इथं अजून काय म्हटलेलं बघा, फार महत्वाचं आहे. मोरेवर द डिक्लेरेशन ऑफ द शेड्यूल्ड ट्राइब फॉर रिस्ट्रिक्टेड एरिया मेक्स the 1961 figures uncomparable with those of earlier census when there were no such area restrictions on enumeration of tribes. बघा, अतिशय महत्वाचं आहे बरं का, की पुढे जाऊन ते काय म्हणतात की द डिक्लेरेशन ऑफ शेड्यूल्ड ट्राइब्स फॉर एरिया रिस्ट्रिक्शन, शेड्यूल्ड ट्राइब साठी म्हणजे विशेष करून कोळी महादेवसाठी एरिया रिस्ट्रिक्शन लावल्यामुळं, मग एरिया रिस्ट्रिक्शन लावल्यामुळे काय झालं की एरिया रिस्ट्रिक्शन लावल्यामुळं 1961 जो डाटा आहे, 1961 सेन्सेस फिगर जे आहेत कोळी महादेव बद्दलचे, तर ते सेन्सेस फिगर आणि 1961 फिगर्स अनकम्पेरेबल विथ दोज ऑफ अर्लियर सेन्सेस. 1961 कोळी महादेव बद्दलची डाटा हे 1961 पूर्वीच्या डाटाला कम्पेअरच करू शकत नाही, इतकी बदल झाले, इतकी त्या फिगर मध्ये, इतकी डाटामध्ये बदल झालेला आहे. हे जबरदस्त वाक्य आहे. मी तुम्हाला सांगतो याचा अर्थ काय. बघा, तुम्ही जर सोलापूर, मी पुढे दाखवणार आहे, फॉर एक्झाम्पल सोलापूर म्हणा किंवा विस्तार क्षेत्रात कुठेही 1961 आणि 1971 सेन्सेस जर काढला, कोळी महादेव 000 आहेत सगळ्या जिल्ह्यामध्ये. फक्त 5 जिल्हे आणि 5 जिल्हे सोडलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय आहे, कोळी महादेव 1961 ला आणि 1971 ला 000 आहे. मग का 0 आहे? कारण त्यावेळी 1956 ला एरिया रिस्ट्रिक्शन लावलं होतं महादेव कोळीसाठी. म्हणजे केंद्र शासन म्हणलं होतं की महाराष्ट्रामध्ये फक्त 5 जिल्हे म्हणजे पुणे, नाशिक, अहमदनगर, ठाणे आणि कुलाबा या 5 जिल्ह्यामध्ये महादेव कोळी राहतात, इतर ठिकाणी राहत नाही, असं 1956 ला केंद्र शासनाने कायदा केला होता. आणि त्या कायद्याच्या आधारे 1956 ला केल्यामुळं लगेच 1961 ला आणि त्याच्यानंतर 1971 ला
विस्तारित क्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोळी महादेवची नोंदी घेतलेलीच नाही. का घेतलेली नाही? कारण इथं नाही म्हणून केंद्र शासनाने डिक्लेअर केलेलं आहे. त्यामुळं कोळी नोंदी सेन्सस विभागाने घेतलेल्या नाही. 1981 ला झालेले आहेत. का झाले? तर 1976 ला पुन्हा त्यांनी एरिया रिस्ट्रिक्शन उठवलं आणि त्यांनी सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोळी महादेव आहेत, असे आम्हाला जुने रेकॉर्ड सापडलेले आहेत. मग जेव्हा त्यांनी 1981 पासून 31 पर्यंत 41 पर्यंत अभ्यास केले, तर ह्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोळी महादेवची आकडेवारी आहेत. भले ते 1000 असेल, 2000 असेल, 500 असेल, 200 असेल, पण कोळी महादेव हे प्रत्येक जिल्ह्यात आहेत. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी म्हटलं की नाही, आपण जे 56 ला एरिया रिस्ट्रिक्शन लावलो हे चुकीचं झालेलं आहे, या लोकांच्यावर अन्याय झालेला आहे, तर आम्ही ते उठवतो. तर त्यांनी उठवले आणि सांगितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे कोळी महादेव आहेत, त्यांच्यासाठी आता एरियाचं रिस्ट्रिक्शन नाहीये, बंधन नाहीये, ते कुठेही असू शकतात आणि प्रत्येक ठिकाणी आहे. आणि म्हणून 1981 पासून पुन्हा एकदा प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोळी महादेवची नोंदी व्हायला लागले. कोळी महादेव असं डायरेक्ट झालेलं नाही, पण कोळी महादेवच्या जागी ट्राईब्स, आपण ते नंतर बघू, पण कोळी महादेवची नोंदी व्हायला लागले. म्हणून याचा अर्थ काय तुम्हाला मी सांगतो. मोरेवर द डिक्लेरेशन ऑफ शेड्यूल ट्राइब्स फॉर रिस्ट्रिक्टेड एरियाज, फक्त रिस्ट्रिक्टेड एरिया म्हणजे पुणे, नाशिक, अहमदनगर, कुलाबा याच्यातले एक 5 जिल्हे आणि 38 तालुक्यामध्ये हिथच महादेव कोळी आहेत असं एरिया रिस्ट्रिक्ट केल्यामुळं आणि इतर ठिकाणी राहत नाही असं म्हटल्यामुळं काय झालं, 1961 सेन्सेसचा रिपोर्ट आणि त्याच्या पूर्वीचे म्हणजे 51, 41, 31, 21 ह्याच्या पूर्वीचे रिपोर्ट हे जर बघितलं तर ह्या महादेव कोळ्यांच्या मध्ये नोंदीमध्ये प्रचंड फरक आहे. उदाहरणार्थ असा 1961 ला सोलापूरमध्ये महादेव कोळी 00 आहेत. 1931 ला 1931 ला म्हणजे त्याच्या पूर्वी सोलापूरमध्ये महादेव कोळींची नोंदी 2242 आहेत आणि 1941 ला 74 आहे. मग 1961 ला 0 आणि 1931 ला जवळपास 2500 लोक. म्हणजे अक्कलकोट जर धरलं तुम्ही त्याच्यामध्ये तर अक्कलकोट आणि सोलापूर धरून 2500 लोक त्यावेळी महादेव कोळ्यांची प्युअर नोंदी झालेल्या आहेत. ऍक्च्युअली होते ते 12,000 नाही, अक्कलकोट जर तुम्ही पकडला तर 14,000च्या जवळपास ती महादेव कोळी येतं सोलापूर जिल्ह्यामध्ये. तर त्या काळी प्युअर आपण फक्त कोळी महादेवची नोंदी जर बघितलो तर प्युअर नोंदी जे झालेले आहेत ते 2,500 झालेले, अक्कलकोट सहित 2,500 झालेले आहे. मग तिथं 2,500 आणि इथं 1961 ला 0, म्हणजे केवढा फरक आहे. मग ही लोक गेले कुठे एकदम. 1931 मधले महादेव कोळी सोलापुरातनं काय मायग्रेट झाले का एकदम भूकंप आला आणि म्हणून गडप झाले का डोंगर कोसळून पडला यांच्यावरती का ही लोक जन्म द्यायचंच बंद झाले त्यामुळे पिढ्या संपले, काय झालं. हे जे फरक पडलं ना 1931 ला 2,500 आणि 1961 ला 0 महादेव कोळी सोलापूरमध्ये, हा जो फरक पडला तर इथं शासनाचाच रिपोर्ट सांगतोय. काय सांगतोय की इथं एरिया रिस्ट्रिक्शन लावलं होतं. रिस्ट्रिक्टेड एरिया म्हणजे एरिया रिस्ट्रिक्शन लावल्यामुळं इकडं लोकांना दाखवण्यातच आलेलं नाही. त्यामुळं या सोलापूर जिल्ह्यामध्ये 1931 ला 2,500 जरी कोळी महादेव असले तरी 1961 ला 0 झालेले आहेत, असा ह्याचा अर्थ लक्षात ठेवा. ओके. तर 1961 ला 1971 ला कोळी महादेव सोलापुरात का नाही, तर त्याचं एकच कारण आहे, त्यावेळी एरिया रिस्ट्रिक्शन लावण्यात आला होता. ओके. हे डाटा जपून ठेवा, प्रिंटआउट काढा. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं इथं डॉक्युमेंट बघा, म्हणजे 1941 असू दे, 1961 असू दे, 31 असू दे, काही असू दे, त्याचा एकंदरीत ह्याने रिपोर्ट दिलेले. कोणी दिलेले? महाराष्ट्र शासनाने दिलेले. 1961 साली महाराष्ट्र शासनाने काय सांगितलं बघा,
तर त्याने सांगितलेलं आहे, हे बघा, हा वाचत नाही मी, फक्त एवढं वाचून घ्या. रेकॉर्डिंग ऑफ दी, सर्वात महत्वाचा रिपोर्ट आहे, रेकॉर्डिंग ऑफ दी नेम ऑफ दी सब ट्राइब्स वॉज मोरेवर ऑप्शनल अँड नॉट ऑब्लिगेटरी अपॉन एव्हरी पर्सन बिलॉंगिंग टू एनी शेड्युल्ड ट्राइब. काय म्हटलेलं आहे? रेकॉर्डिंग ऑफ द नेम्स ऑफ द सब ट्राइब्स, म्हणजे उपजमातींचं नोंदी करणे. महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी अशी उपजमातींची नोंदी करणे वाज मोरेवर ऑप्शनल. ऑप्शनल म्हणजे काय होतं की तुमच्या लक्षात येईल की ऑप्शनल म्हणजे अनिवार्य नव्हतं, ते त्या माणसांच्यावरती सोडलं होतं की तुम्हाला काय लिहायचं लिहा, कोळी महादेव तर लिहा, कोळी ढोर तर लिहा, किंवा फक्त कोळी तरी लिहा. ऑप्शनल होतं ते. अँड नॉट ऑब्लिगेटरी. ऑब्लिगेटरी म्हणजे कंपल्सरी, अनिवार्य. अनिवार्य नव्हतं, तुम्ही कुठला आहे महादेव कोळीने महादेव कोळीच लिहा, तुम्ही कुठला आहे ढोर कोळीने ढोर कोळीच लिहा, नाहीतर आम्ही नोंदी घेणार नाही, असं काही कंपल्सरी नव्हतं ते. त्याकडे काय होतं? ऑप्शनल होतं. बरोबर, ऑप्शनल होतं. त्याच्यानंतर काय बघा, रेकॉर्डिंग ऑफ द नेम ऑफ द सब ट्राइब वॉज मोरेवर ऑप्शनल अँड नॉट ऑब्लिगेटरी अपॉन एव्हरी पर्सन. कुणावरही जबरदस्ती केलेली नाही, कुठल्याही व्यक्तीला सांगितलेलं नाही. बिलॉंगिंग टू एनी शेड्यूल ट्राइब, कुठल्याही जमातीला, ढोर असो, तुमचे कुठले ठाकर असू दे, मन्नेवर्लो असू दे, हलबा असू दे, बरोबर, महादेव कोळे असू दे, मल्हार कोळे असू दे, ढोर कोळे असू दे, अंध असू दे, बरोबर, क्षत्रिय असू दे, तडवी असू दे, हा, माना असू दे, हलबा असू दे, गोवारे असू दे, कुठल्याही शेड्यूल ट्राइबला काय म्हणलेलं नव्हतं की तुमचं जे काय जात आहे त्याचीच नमूद करा, तुमचं जातच नमूद करा, सब ट्राइब जे आहे तेच नमूद करा, मेन ट्राइब लिहू नका, असं कुठंही कंपल्शन केलं नव्हतं. त्यामुळं ही डाटा जे आहे ना, हलबा, माना, मन्नेवर्लो ह्या सगळ्यांच्यासाठी उपयोगी पडणारा डाटा आहे. आणि म्हणून काय झालं पुढे सांगतो बघा, मेजॉरिटी ऑफ देम हॅड रिटर्न्ड ओनली दी नेम ऑफ द मेन ट्राइब. सब कास्ट लिहिण्याचं कंपल्सरी केलेलं नव्हतं, अनिवार्य केलेलं नव्हतं, ऑप्शनल होतं, वैकल्पिक होतं म्हणा, किंवा त्यांच्यावरती सोडून दिलं होतं. आणि म्हणून त्या काळच्या लोकांनी काय केलं, मेजॉरिटी ऑफ देम, बहुसंख्य, लक्षात आलं, बहुसंख्य लोकांनी, मेजॉरिटी ऑफ देम हॅड रिटर्न्ड ओनली द नेम ऑफ मेन ट्राइब. ओनली द नेम ऑफ मेन ट्राइब. बहुसंख्य लोकांनी काय लिहिलं, काही लोकांनी ठीक आहे, जे सुशिक्षित होते, ज्यांना वाटत होतं, अभिमान होता, अरे आम्ही महादेव कोळी आहे तर महादेव कोळी लिहायला पाहिजे, अरे आम्ही ढोर कोळी लिहायला पाहिजे, टोकरे कोळी, ज्यांना अभिमान वाटत होतं, ज्यांना माहित होतं आम्ही कोण आहे, तर त्या लोकांनी लिहिलं. पण ज्यांना मी कुठलं कोळी आहे काहीच माहित नाही, जे अज्ञानी होते, अशिक्षित होते, मागास होते, ज्यांना गरज नव्हती कशाची, बरोबर, ज्यांना सबकास्ट लिहायची महत्व वाटत नव्हतं त्या काळी, अशा लोकांनी काय केलं, मेजॉरिटी ऑफ म्हटलेलं आहे. मेजॉरिटी म्हटले की विषय संपला. तर मेजॉरिटी लोकांनी काय केलं, मेन ट्राइब लिहिलेलं आहे. मग मेन ट्राइब म्हणजे कोळीच्या बाबतीत कुठला आहे, कोळी हा मेन ट्राइब आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं 1931 ला सोलापूरमध्ये, अक्कलकोट आणि सोलापूर जर पकडलं तर 14,000 लोकसंख्या येते कोळी ट्राइब म्हणून. फक्त सोलापूरमध्ये 11,997 आणि इकडं 2,500 कुठं, अक्कलकोटमध्ये. आणि आज आपण हे सगळं धरलं तर सोलापूर झालं. तर सोलापूरमध्ये त्या काळी 14,000 कोळी ट्राइब होते, कोळी म्हणून नोंदी झाले होते. तर ती सगळी कोण होते लक्षात घ्या, तर ती सगळी शेड्यूल ट्राइब मधले कोळी होते. बरोबर, त्यांनी फक्त मेन ट्राइब लिहिलेला आहे. मेन ट्राइब म्हणजे कुठला आहे, कोळी मेन ट्राइब आहे. सब ट्राइब म्हणजे कुठलं, कोळी महादेव, कोळी ढोर, कोळी मल्हार, कोळी टोकरे, हे सब ट्राइब झाले. पण सब ट्राइब मॅक्झिमम लोकांनी लिहिलेले नाही. म्हणून 1950 पूर्वी क्वचित कोळी महादेव म्हणून महाराष्ट्रामध्ये नोंदी आहेत. पण 90% पेक्षा 95% नोंदी
हे फक्त कोळी म्हणूनच आहेत आणि कोळी म्हणून असायलाच पाहिजे, आणि कोळी म्हणून असलं म्हणून काही चुकीचं नाही, गुन्हा नाही. कारण त्यावेळी शासनाची तशी व्यवस्थाच होती. तुम्हाला मेन ट्राईब लिहा म्हणून सांगितलं होतं, तुमच्यावरती ऑप्शनल ठेवलं होतं, बरोबर. आणि GR 1901 ला GRच काढला होता, सब ट्राईब लिहू नका, मेन ट्राईब लिहा म्हणून. म्हणून मित्रांनो, कोळी नोंदीवरती तुम्ही जे घाबरता, इथून पुढे घाबरू नका. फक्त एवढी प्रिंटआउट काढा आणि ते पडताळणी समित्यांच्या समोर टाका. त्याला सांगा कोळी नोंदी माझी याच्यामुळे झालेले आहे, बघ तू. आणि त्याला त्या पडताळणी समितीच्या मेंबरना कळणार नाही की आपण आता काय करायचं, कुठल्या ह्याच्यावरती. कारण आमदार खासदारांनी तरी सांगितलं यांना अवैध करा, तर आता अवैध करायची मार्ग काय? कारण ह्या माणसाला अवैध केलं कोळी नोंदीवरती, आणि हा माणूस कोर्टात गेला तर कोर्ट आमची हजामत करेल. आतापर्यंत दंड करत होतं, इथून पुढे हजामती करेल. त्यामुळं आपण आता हे पुरावाच त्याने दिलेले कोळी नोंदी माझे का झाले, तर जर मी कोळी नोंदीवरनं अवैध केलो तर कोर्ट इथून पुढे आम्हाला सोडणार नाही, ह्याची भीती त्या लोकांच्या मनामध्ये बसेल. म्हणून हे प्रत्येकाने, महाराष्ट्रातील प्रत्येकाने हे डाटा काय करा, प्रिंटआउट काढा आणि ते द्या. ओके. तर तुमच्या लक्षात आलं असेल की सब कास्ट लिहायचं, सब ट्राईब लिहायचं हा कंपल्शन नव्हता, आणि म्हणून त्या काळी लोकांनी, जास्तीत जास्त लोकांनी त्यांचं मेन ट्राईब लिहिलेलं आहे. म्हणून कोळीबद्दल मेन ट्राईब कुठला आहे, तर फक्त कोळी हा मेन ट्राईब आहे. म्हणून कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी ढोर, कोळी टोकरे हे सगळे लोक मेन ट्राईब लिहिलेले, हे लक्षात घ्या. ओके. आणि आपण मागच्या एका ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे, एक डाटामध्ये 1921 आणि 1931 मध्ये, 1921 आणि 1931 मध्ये ज्या कोळी नोंदी झालेले ते फक्त कोळी कोणाची नोंदी झालेली आहे स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. ही कोळी म्हणजे कोण? ही कोळी म्हणजे कोळी महादेव, कोळी ढोर, कोळी टोकरे, बस एवढ्यांच्याच जागी कोळी लिहिलं गेलेलं आहे, असं शासनाचा रिपोर्ट आहे 1962चा. त्यामुळे पुन्हा ते पडताळणी समिती म्हणाली, बाबा तुम्ही कोळी नोंदी ठीक आहे, तर तुम्ही सोनकोळी नाही, तुम्ही वैती कोळी नाही, आगरी कोळी नाही, हे कशावर ना? तर तुम्ही ते दाखवा, ते रिपोर्ट दाखवा. तर ते रिपोर्ट काय सांगतं, जिथं कोळी नोंदी आहेत ना, तर ती कोळी म्हणजे कोळी ढोर, कोळी मल्हार, कोळी टोकरे आहे. आणि माझे सेन्सस बघ, माझे जिल्हा गॅजेटर बघ, माझ्या जिल्हा गॅजेटर मध्ये महादेव कोळींचे उल्लेख आहे. काही लोक आहेत महादेव कोळी, मग बाकीचे जे आहेत ते सुद्धा महादेव कोळीच आहेत. म्हणून माझी कोळी नोंदी असले तरी मी महादेव कोळीच आहे, हे सगळं GR बघ. एवढं तुम्हाला बोलता आलं तर मित्रांनो तुमचे अवैध होणारच नाही, करू शकत नाही. जर अवैध केले, एक दोघं तिघांनी मात्र काय करायचं, पडताळणी समित्यांच्यावरती दुसरं केस टाका. एक तर तुम्हाला कोर्टातनं व्हॅलिडिटी मिळणारच, न मिळेल काहीच कारण नाही आता. कारण कोर्टाला फक्त कोळी नोंदी कसे झाले एवढीच पुरावा पाहिजे, आणि हे तर पुरावा आपल्याकडे आहेत. मग एकदा कोर्टाने ह्या पुराव्याच्या आधारे तुम्हाला कोळी महादेव डिक्लेअर केला, तर दुसरं एखादा त्या पडताळणी समित्यांच्यावरती केस टाका. ह्या माणसामुळं माझी इज्जत गेलेली आहे, बदनामी झालेली आहे, बदनामीचे दावा दाखल करा. ह्या लोकांनी मिसयूज ऑफ पॉवर केलेला आहे. ही लोक रिसर्च ऑफिसर असून सुद्धा ह्याने रिसर्च केलेलं नाही ह्या डॉक्युमेंटवरती, बरोबर. ह्या लोकांनी मला संविधानिक आरक्षण पासून वंचित ठेवलेलं आहे. ह्या लोकांनी ह्या सेन्सस रिपोर्टचा अपमान केलेला आहे. अशा पद्धतीने काही केसेस टाका. असं सुरुवातीला एक दोघा तिघांनी केसेस टाकले, आणि ह्याच्यामुळं माझी इज्जती म्हणजे बदनामीचा दावा म्हणून, माझी नुकसान म्हणून, मानसिक हॅरेसमेंट म्हणून, आर्थिक नुकसान म्हणून मला ह्या पडताळणी समित्यांच्या सदस्याकडनं 1 कोटी मिळावे. टाकून द्या. आपले वकील असतात, 20-25 हजार रुपये घेतील आणि एक दावा टाकून द्या, आणि ह्या सगळ्या डॉक्युमेंटवरनं लढा. 100% त्यांच्यावरती दंड होईल. तुम्हाला ते पैसे वसूल करून देतील, कारण तुमची इज्जत गेलेलं आहे. कारण तुम्ही ओरिजिनल महादेव कोळी असताना सुद्धा त्यांनी इनव्हॅलिड केल्यामुळे तुम्ही बोगस ठरला, तुम्ही फ्रॉड केला असा अर्थ झाला त्याचा. आणि तुम्ही फ्रॉड केलं हे सगळ्यांना समजलं, आणि तुमची इज्जत गेलेली आहे. आणि ते इज्जतीचं, बदनामीचा दावा तुम्ही त्यांच्यावरती ठोकू शकता.
सुरुवातीच्या एक 5-6 लोकांनी ठोका, नंतर कुणालाही अवैध करण्यात ते म्हणतील आम्ही 25 आदिवासी आमदारांच्या विरोधात गेलं तर परवडेल, पण आता ह्या लोकांच्या विरोधात जाऊन आपल्याला चालणार नाही, कारण प्रत्येक माणसाला 1-1 कोटी रुपये भरत बसावा लागेल. त्यामुळे मित्रांनो, त्यांच्या मनामध्ये जोपर्यंत तुमच्याबद्दल भीती बसत नाही तोपर्यंत ती लोक तुम्हाला त्रास द्यायचं बंद करत नाही, हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा. तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल की कशामुळे आपली नोंदी कोळी झालेल्या आहे. ओके, त्याच्यानंतर बघा की ह्या टेबलवरनं मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे की कोणत्याही जाती जमातीने सब ट्राईब लिहिण्याचं अनिवार्य नव्हतं, कंपल्सरी नव्हतं, प्रत्येका व्यक्तींच्या वरती सोडलं होतं, ते ऐच्छिक होतं. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी त्यांचं स्वतःचं मेन ट्राईब लिहिलेलं आहे. म्हणून आपल्या कोळी बाबतीत काय झालं की कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी ढोर हे सगळ्या लोकांनी फक्त कोळी म्हणूनच लिहिलेलं आहे. हा, आणि सोनकोळी, वैतीकोळी, आगरी कोळी त्यांनी सुद्धा कोळीच लिहिलेलं आहे, पण त्या लोकांचं वास्तव्य कुठं आहे तर ती कोस्टल एरियामध्ये काही ठिकाणी राहतात. आणि हा सगळा मुद्दा कुठं क्लिअर होतो तर माधुरी पाटलाच्या प्रकरणामध्ये क्लिअर होतो. ही सगळी लोक कुठं राहतात आणि ते काय करतात. मासेमारीचे व्यवसाय करतात समुद्रामध्ये आणि ते कोस्टल एरियामध्ये राहतात. त्यामुळे त्यांचे जरी कोळी नोंदी असले तर ते तिकडं झालेले आहेत, त्या भागात झालेले आहेत. पण आमच्या भागात जी झालेले आहेत ही सगळी महादेव, मल्हार किंवा ढोर कोळी आहेत आणि ह्या सगळ्यांची कोळी नोंदी झालेल्या आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आणि पुढं पुढं काय म्हटलेलं बघा, हा फार महत्वाचा आहे. पुढं आपण वाचलं नाही तर पुढं असं म्हटलेलं आहे की आवर फिगर्स, म्हणजे आपण जे सेन्सस मध्ये नोंदवलो त्या फिगर्स, आवर फिगर्स फॉर सब ट्राइब्स माइट देअरफॉर हॅव बीन मिसलीडिंग as to their exact numerical strength in any specified area of the state. शासनाने, महाराष्ट्र शासनाने काय रिपोर्ट दिलेला आहे, काय म्हटलेलं आहे की ही अशा पद्धतीने सब ट्राईब लिहू नका किंवा लिहिण्याचं कंपल्शन नव्हतं, त्यांच्यावरती सोडून दिला होता. म्हणून त्या लोकांनी जास्तीत जास्त करून त्यांनी मेन ट्राईब लिहिलं, कोळी म्हणून लिहिलं. आणि म्हणून आम्ही जे काही इथं नोंदवलेले फिगर 1961च्या जनगणनेमध्ये, हे फिगर काय ते मिसलीडिंग आहेत. मिसलीडिंग म्हणजे चुकीचे आहेत, बरोबर. हे जे आहेत ते दिशाभूल करणारे आहेत, ती चुकीचे आहेत, मिसलीडिंग ॲज देअर एक्झॅक्ट न्यूमेरिकल स्ट्रेंथ. म्हणजे जितकं सोलापूर जिल्हा, सोलापूर एक एक्झाम्पल म्हणून घेतो, लक्षात ठेवा, सगळ्या जिल्ह्याचे नाव घेतलं तर व्हिडिओ वाढत जातो. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जितके महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी आहेत तर त्यांची संख्या आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही. हे आमच्या आकड्यावर जे नोंदवले गेलेलं आहे, महादेव कोळी एवढी आहे, मल्हार कोळी एवढी आहेत, हे सगळं काय आहे, मिसलीडिंग आहे, दिशाभूल करणारे आहे. कारण का तर सगळ्यांना कंपल्सरी तुमचं सबकास्ट लिहा असं म्हणलं नव्हतं, त्यामुळं लोकांनी त्यांचं मेन ट्राईब लिहिलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कोळी अशी नोंदी झालेल्या आहे. म्हणून आम्ही जे नोंदवलो तर ह्या नोंदवलेल्या आकड्यावरून तुम्ही एवढं म्हणू शकत नाही, असं म्हणायचं नाही की समजा फॉर एक्झाम्पल कोळी महादेवची नोंदी 5000 झालेल्या आहे, तर तुम्ही लगेच असं म्हणू शकत नाही की कोळी महादेव फक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये 5000 आहेत. या आकडेवारी एक्झॅक्ट नाही, दिशाभूल करणारे आहेत. कारण कोळी महादेव भरपूर असताना सुद्धा त्यांच्यातले मॅक्झिमम लोकांनी फक्त कोळी नोंदी केलेल्या आहे. म्हणून आमच्या सेन्सस मधल्या आकडेवारीवरून तुम्ही असं ठरवू नका की एवढीच कोळी महादेव, एवढीच ढोर कोळी, एवढीच मल्हार कोळी ह्या जिल्ह्यात राहतात. ह्याच्यापेक्षा जास्त सुद्धा राहतात किंवा राहू शकतात, लक्षात आलं. त्यामुळं फक्त काही लोकांची कोळी महादेव जरी झाले असले तर बाकीचे कोळी महादेव नाही, असं कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही संघटनेला, कुठल्याही कोर्टाला म्हणता येत नाही. कारण हे शासनाचा स्पष्ट आदेश आहे. त्यावेळी मेन ट्राईब लिहिल्यामुळे ती संख्या दिशाभूल करणारी झालेली, एक्झॅक्ट संख्या इथं म्हटलेले बघा, बरोबर. न्यूमेरिकल इन स्पेसिफाईड एरिया इन दी ऑफ दी स्टेट
कुठल्याही जिल्ह्यामध्ये, स्पेसिफाईड एरिया ऑफ द स्टेट म्हणजे काय, कुठलाही जिल्हा तुम्ही घ्या, सातारा घ्या, तिथली महादेव कोळींची आकडे बरोबर आहे का, नाही. सांगली घ्या, तिथली बरोबर आहे का, नाही. नाशिक घ्या, तिथले आहे का, नाही. सोलापूर, नाही. म्हणजे कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातील आकडेवारी ही दिशाभूल करणारी आहेत. कारण तिथली लोकांनी, मॅक्झिमम लोकांनी मेन ट्राईब लिहिलेला आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, हा सगळं मी तुम्हाला मराठीमध्ये सांगितलं की त्याचा अर्थ काय. ओके. आता पुढे बघा, मग कोळी नोंदीवरती घाबरायचं काय कारण आहे का? मित्रांनो, मी कोळी नोंदीवरती सांगेन की इथून पुढे अजिबात घाबरू नका. ज्यांच्या कोळी नोंदीवरती इनव्हॅलिड झालं त्यांनी अजिबात घाबरू नका. ज्यांना SBC दिलं गेलं, अधिसंख्य पद दिलं गेलं, त्यांनी बिलकुल घाबरू नका. बरोबर. ज्यांचं कोर्टामध्ये प्रकरण पेंडिंग आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. ज्यांची वैधतेसाठी तुम्ही पाठवणार आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. कोळी नोंदीवरती आतापर्यंत आपली सगळ्यांची प्रकरण अवैध झालेले आहे, त्या सगळी पुनर्जीवित आपण करू शकतो. तुमची सगळी काय ज्यांची कोळी नोंदी आहेत म्हणून तुम्ही महादेव कोळी नाही म्हणून झाले की नाही, तर ती सगळी पुन्हा पुनर्जीवित, भले 1980 पासून तुमची अवैध होऊ दे, तुम्ही आज सुद्धा नुकसान भरपाई घेऊ शकता. आज सुद्धा तुम्ही पुन्हा नोकरी मागू शकता. फक्त जरा माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही थोडंसं एकत्र या, मी तुम्हाला सगळं करून देतो. फक्त आपल्याला एक चांगलं वकील भेटणं गरजेचं आहे आणि तो आपला ऐकणारा पाहिजे. मग 100% सगळ्यांची पुन्हा कोळी महादेव होणार. सगळी पुन्हा एकदा व्हॅलिडिटी मिळणार, व्हॅलिडिटी तर मिळणारच, पुन्हा नुकसान भरपाई मिळणार, पुन्हा तुमची नोकरी मिळणार. सगळ्या गोष्टी परत आपल्याला मिळवता येतं. कारण आपण ओरिजिनल असून सुद्धा चुकीच्या समजामुळे, अज्ञानामुळे, अपूर्ण नॉलेजमुळे, जुन्या डॉक्युमेंट त्यांनी बघितलं नसल्यामुळे आपली प्रकरण अवैध केलेले आहेत. त्यामुळे हे जर तुम्ही कोर्टामध्ये दाखवलं की आमच्या जिल्ह्यामध्ये कोळी महादेव असून सुद्धा, आम्ही सगळे कोळी महादेव असून सुद्धा ह्या लोकांनी आमचे अवैध केलेले आहेत, त्यामुळं आम्हाला आमची नुकसान भरपाई मिळावे, तुमच्या सगळ्या जे काही बुडालेली पगार आहे ते तुम्ही काढून घेऊ शकता. हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. मी जेव्हा प्रशिक्षण देणार आहे त्या ठिकाणी सगळे डिटेलमध्ये बोलेन काय करायचं त्याला. तर कोळी नोंदीवरती काय घाबरायचे कारण आहे का? नाही. का मी सांगतो बघा. 1881 ते 1901 मध्ये, मी सगळं डाटा नंतर परत एकदम सिस्टमॅटिक समजून सांगणार आहे. 1881 ते 1901 मध्ये पर्यंत काय, सर्व कोळींना फक्त कोळी म्हणून दाखवण्यात आलेलं आहे. जुन्या काळामध्ये कोणी असू दे, ते महादेव, मल्हार, ढोर, सोनकोळी, वैती कोळी, कोणी असू दे, त्यांना सगळ्यांना कोळी म्हणूनच दाखवण्यात आलेलं आहे 1800. आणि सगळ्या जिल्ह्यामध्ये, आदिवासीमध्ये आणि बिगर आदिवासीमध्ये सगळीकडेच कोळीच म्हणलेलं आहे. ओके. त्यामुळं हा विषय संपला. कोळी का झाले 1881 ते 1901 मध्ये? कारण त्यांनी तशीच दाखवलेलं आहे. तुम्ही कुठलाही कोळी सांगितलं ना, त्यांनी फक्त कोळीच नोंदी करायची. ओके. त्याच्यानंतर 1901 मध्ये सबकास्ट लिहू नका असे स्पष्ट आदेशच होते. मी मागच्या व्हिडिओमध्ये हे दाखवलेलं आहे. सबकास्ट लिहू नका, फक्त त्यांचं मेन ट्राईब लिहा, असे आदेशच होते 1901 ला. त्यामुळे 1901 पर्यंत विषय मिटलेला आहे. त्यानंतर 1921, 31 आणि 41 ला बरोबर, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी ह्या सगळ्यांचे जास्तीत जास्त कोळी म्हणून नोंद झालेले आहे, असे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. 1962 ला RGIने दिलेलं रिपोर्ट आहे. RGIने काय सांगितलं की कोळी महादेव, कोळी मल्हार आणि ढोर कोळी ह्या सगळ्यांची नोंदी कोळीच म्हणून झालेल्या आहेत. म्हणजे मॅक्झिमम नोंदी कोळीच म्हणून झालेल्या आहे. म्हणून कोळी म्हणजेच महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी असं त्या हिरव्या पानावरती मी तुम्हाला दाखवलं होतं. ते RGIचा रिपोर्ट आहे. RGIचा रिपोर्ट कुठल्याही बापाला किंवा कुठलाही रिपोर्ट मी जे आता दाखवलं ते कुठल्याही कोर्टाला किंवा कुठल्याही कमिट्यांना अवैध करता येत नाही, चुकीचं ठरवता येत नाही. कारण हे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे
हे स्ट्रॉंगेस्ट प्रूफ्स आहेत. बरोबर. त्याच्यानंतर हे झालं 1921, 31 आणि 41 मध्ये काय झालं, कोळी नोंदी का झाल्या, कारण तो रिपोर्टच आपल्याकडं. त्याच्यानंतर 1951 ला काय झालं, 41 आणि 51 ला काय झालं, तर हिथं लक्षात घ्या, हे कुठल्याही जमातीचे स्वतंत्र नाव लिहिलेली नाही. 41 ला 51 ला म्हणजे ढोर कोळी, टोकरे कोळी, महादेव कोळी असे कुठेही नोंदी झालेली नाही, किंवा हलबा, माना, मन्नेरवार हे सगळे. का? मग काय केलं त्यांनी फक्त शेड्यूल ट्राईब असा शब्द वापरलेला आहे. जातीवरनं जनगणना झालेली नव्हती त्यावेळी. फक्त शेड्यूल ट्राईबचे किती लोकांनी सांगितलं, तुम्ही कुठले, महादेव कोळी. महादेव कोळी म्हटले की शेड्यूल ट्राईब 1, आणि एक किती लोक आहेत तुम्ही महादेव कोळ्यांचे घरामध्ये, 10 लोक, मग महादेव कोळी 10. अशा पद्धतीने त्यांच्याकडे लिस्ट होते कोण कोण एसटी मध्ये येतात. मग महादेव कोळी, ढोर कोळी, मल्हार कोळी, हलबा, माना, बरोबर, अंध, ओके, भिल्ल, ही सगळी बाबा एसटी मध्ये येतात. तर त्यांनी त्याचे जातीचे उल्लेख न करता, 1951 ला जातीवरती जनगणना झालेली नाही, जातीचे उल्लेख न करता त्यांनी काय केलं, त्या जागी शेड्यूल ट्राईब असं घेतलेलं आहे. एसटीतली लोक एवढे. त्यानंतर 2011 ला सुद्धा तसेच झालेले, आपण ते नंतर बघू. तर सगळीकडे तिथून पुढे जातीवरती नोंदी झालेली नाही. जातीवर जे झालेले 1941 आणि 1931 मध्ये, जास्त करून 1931 मध्ये झालेले. ओके, ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी म्हणून. पण इथून पुढं ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी हे तुम्हाला दिसत नाहीये, तर त्यांनी शेड्यूल ट्राईब म्हणून दिलेला. बरोबर. मी एक रिपोर्ट तुम्हाला पाठवतो, त्यावेळी तुमच्या सगळं लक्षात येईल. समजा एखादा चांबार असेल तर ते चांबार म्हणून नोंदी घेतलेली नाही, ते SC म्हणून नोंदी घेतलेलं आहे. माळी असेल, माळीचं OBC म्हणून नोंदी घेतलेलं आहे. तर या पद्धतीने पुढच्या काही म्हणण्यापेक्षा मला वाटतं 1981 नंतरच्या सगळ्यामध्ये फक्त शेड्यूल ट्राईब, तो पॉप्युलेशन ऑफ शेड्यूल ट्राईब, पॉप्युलेशन ऑफ शेड्यूल कास्ट अशा पद्धतीने झालेलं आहे. ओके, म्हणून मित्रांनो ते पुढच्याला तुम्ही घाबरू नका, आणि तो काही विषय पण नाही. पुढचं तुमचं काय नोंदी झालं ह्याला महत्व नाही. कास्ट सर्टिफिकेट काढताना तुमचे 1950 पूर्वी, म्हणजे 6 सप्टेंबर 1950 पूर्वी तुमचे नोंदी काय आहेत त्याला महत्व आहे. त्याच्यानंतर काय नोंदी हे कोणी विचारत पण नाही, कारण तुमचे 1961 ला 1971 ला तुमचे महादेव कोळी नोंदीच नाही, तरी सुद्धा तुम्हाला आज महादेव कोळी म्हणून मिळतात ना, व्हॅलिडिटी मिळतात ना. त्यामुळे 1951 नंतर काय झालं ह्याच्याशी काय देणं पण नाही घेणं पण नाही. ज्या दिवशी केंद्र शासनाचा GR निघाला त्याच्या आधी तुम्ही महादेव कोळी असला पाहिजे. एकदा तिथं तुम्ही त्याच्या आधी महादेव कोळी असला, नंतर तुमचे नोंदी इकडं तिकडं झाले तरी चालतं, कारण 1961 आणि 71 ला तुमची काहीच नोंदी नाही आहे, तरी सुद्धा आज तुमच्याकडे व्हॅलिडिटी आहेत. तसं 2021 ला जरी तुमची कोळी नोंदी असले काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. फरक पडतो फक्त ते आदिवासी आमदार कमी होतात. तुमची नोंदी कोळी तुम्ही केला तर तिकडे 14 आमदार एकदम दणकन घरी बसतात. हा विषय काही लोकांना पटण्यासारखा नाही, कारण खूप डीप जेव्हा अभ्यास करतात त्याच वेळी तुमच्या लक्षात येईल की नेमकं हा विषय काय आहे. वरवरनं ऐकून वाचून हे लक्षात येणार नाही मित्रांनो. तुम्ही घरी बसून 14 आमदारांना घरी बसवू शकता. फक्त आदिवासी आमदार 11 निवडून येतील आणि त्यांची ताकद पूर्ण निम्म्यापेक्षा जास्त कमी होईल फक्त तुम्ही जर कोळी नोंदी केला तर. बघू आपण 1921 आपण बघू. आणि एकदा 1921 ला तुम्ही चुकीच्या नोंदी केला तर हे आमदार कित्येक वर्ष पुढे कायमस्वरूपी राहणार ते, कारण आता 1921 ला बदलणार आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळे त्याच्यावरती एक व्यापक आपल्याला मेळावा घेऊन उलट सुलट सगळं डिस्कशन करून चर्चा करून की ठरवायचं आहे की आपण आता काय नोंदी करायचं. तुमच्या सवलतीमध्ये काही फरक पडत नाही, मी लिहून देतो तुम्हाला. 1961 आणि 71 ला तुमची कोळी नोंदी असताना सुद्धा तुमचा काहीच फरक पडलेला नाही, लक्षात आलं.
आणि तुम्हाला जे पडताळणी समिती विचारतात 61 आणि 71चं विचारत नाही, तुम्हाला विचारतात 1950 पूर्वीची तुमची नोंदी काय आहे. थोडं ज्यांना पडतं माझं सांगणं, थोडं माझ्या बरोबर संपर्क साधा. त्या आदिवासी आमदारांना कसं आपण खाली आणू शकतो ते आपण बघू. तर इथं तुम्ही लक्षात घ्या, 1881 ते 1901 मध्ये फक्त कोळीच नोंदी केलेल्या सगळ्यांची शासनाने स्वतःहून केलेल्या आहे. त्यामुळं तिथं महादेव कोळी असण्याचं कारण नाही. 1901 ला सब ट्राईब लिहूच नका म्हणून स्पष्ट आदेश होते, जनगणना आयोगाचे आदेशच होते. त्यानंतर 21, 31 आणि 41 ला ह्या सगळ्या महादेव कोळी मल्हार कोळ्यांची मॅक्झिमम कोळीच नोंदी झालेल्या आहेत. आपण हे बघितलं सगळं. आणि 51 ला तरी त्यांनी स्पेसिफिक नोंदी केलेलेच नाही, स्पेसिफिक नोंदी केलेली नाही. इथं इथं बघा, इथं म्हटलं की नाही, हे बघा कुठं ह्या ठिकाणी दी 1941 and 1951 census did not show populations of individual tribe. वैयक्तिक जमातीची नोंदी दाखवत नाही, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी वगैरे. म्हणून 51 मध्ये तुमचे महादेव कोळी असण्याचे कारणच नाही, कारण शासन तसे लिहिलेलंच नाही. फक्त तुमचं काय आहे तिथं ट्राईब म्हणून आहे, फक्त शेड्यूल ट्राईब. तुमच्या गावात शेड्यूल ट्राईबची संख्या आहे का नाही एवढंच बघायचं आहे. शासनाच्या लिस्टमध्ये शेड्यूल ट्राईब असले की तुम्ही त्याच्यात आला. ओके, बघू आपण नंतर. तर जे काही ठिकाणी झालेलं आहे, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी म्हणून काही ठिकाणी झालेले आहेत, नाही असं नाही, 100, 150, 200 अशी झालेले आहेत. पण हे अपवादात्मक झालेले आहे किंवा अनावधानाने झालेले आहे. तसं कायद्याने ते होण्याचे कारण नव्हते, पण अनावधानाने, कारण त्यांना त्या नोंदी करणाऱ्यांना माहीत नसेल, असे कायदा आहे, JR आहे म्हणून त्यांनी केलं असेल, किंवा त्या संबंधित अर्जदाराला माहीत नसेल म्हणून ते केलेलं आहे. पण क्वचित आहेत, क्वचित नोंदी आहेत. पण मॅक्झिमम लोकांची फक्त शेड्यूल ट्राईब किंवा कोळी म्हणून नोंदी आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर 1961 आणि 71 मध्ये विस्तारित क्षेत्रामध्ये महादेव कोळी कुठेही नोंदी असू शकत नाही, असणारच नाही. सेन्ससमध्ये वैयक्तिक असतील, कुठंतरी जन्म दाखला, मृत्यू दाखला, शाळेची नोंदी असतील, केले असतील लोकांनी, बरोबर केले असतील, कारण त्यांना माहित नव्हतं की महादेव कोळी इथं नाही, असं केंद्र शासनाने परिपत्र काढलेले, कायदा केलेला आहे. 1956 ला तो क्षेत्रबंधन कायदा असल्यामुळं 1961 आणि 71 ला महादेव कोळींची नोंदी असण्याचे काही कारण नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, 1881 पासून 1971 पर्यंत, 1971 म्हणतो मी, 71 पर्यंत तुमची सगळी नोंदी, तुमचे स्वतःचे, तुमचे मुलांचे, तुमचे वडिलांचे, तुमच्या आजोबाचे, सगळी नोंदी कोळी जरी असले तरी तुम्ही महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी आहे. फक्त तुम्ही कोस्टल एरियामध्ये नाही, हा एवढंच प्रूफ लागणार आहे. ह्याला तुम्ही कोस्टल एरियामध्ये नाही आहे, परंतु 1881 पासून 1871 पर्यंत तुमच्या घरातल्या सगळ्यांची नोंदी कोळी आहे, तरी सुद्धा तुम्ही महादेव कोळी, तरी सुद्धा तुम्ही मल्हार कोळी, तरी सुद्धा तुम्ही ढोर कोळी. आणि मी 1871च म्हणत नाही, 2011 पर्यंत सुद्धा तुमची कोळी नोंदी असले तरी सुद्धा तुम्ही काय आहे, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळीच आहे. फक्त त्याला आधार काय घ्यावा लागतो, जिल्हा गॅजेटर्स आणि सेन्सस रिपोर्ट्स घ्यावा लागतो त्या जिल्ह्याचा, आणि त्याच्यावरनं ठरतं की तुम्ही महादेव कोळी आहे का, मल्हार कोळी आहे का, ढोर कोळी आहे. ओके, त्यामुळे कोळी नोंदीला अजिबात घाबरू नका. उलट कोळी नोंदी असेल तर घाबरा. जर समजा तुमची 1971 ला किंवा 61 ला कोळी नोंदी आहे, मग तुम्ही घाबरला पाहिजे, कारण एरिया रिस्ट्रिक्शन असताना मला माझी कोळी नोंदी, महादेव कोळी कशी नोंदी झाले, व्हायलाच नको पाहिजे होते. ओके, त्यामुळं लक्षात घ्या, तुमची कोळी नोंदी असो, महादेव कोळी नोंदी असो, ढोर असो, मल्हार असो, काही असो, तुमच्या नोंदीवर घाबरू नका. तुमची व्हॅलिडिटी ही 100% मिळायला पाहिजे. जर याच्यापूर्वी मिळालं नसतील तर आत्ता मिळालं पाहिजे, विथ बॅक इफेक्ट मिळालं पाहिजे. कोर्टामध्ये जर तुमचं केस चालू असेल, हे डॉक्युमेंट द्या, कोर्ट तुमच्या बाजूने 100% आदेश ते द्यायलाच पाहिजे, बरोबर. इथून पुढे जर तुम्ही प्रांताकडे अर्ज करणार असाल, पडताळणी समितीकडे अर्ज करणार असाल, तर ही डॉक्युमेंट जोडा, त्यांना ते व्हॅलिडिटी द्यावंच लागणार आहे, प्रमाणपत्र द्यावंच लागणार आहे, अन्यथा त्यांच्यावर खूप मोठी कारवाई होऊ शकते. ओके.
तर लक्षात घ्या की 1950 पूर्वीची महादेव कोळी नोंदी आणा, ढोर कोळी नोंदी आणा, टोकरे कोळी नोंदी आणा म्हणून जी कोर्ट पण म्हणतात आणि पडताळणी समित्या पण म्हणतात ना, त्यांना हे जबरदस्त उत्तर आहे. इथून पुढे ते म्हणू शकत नाही. ओके, हे एवढे डाटा जोडा म्हणू शकत नाही, कारण तुम्ही आणणार कुठून? अरे 1881 पासून 1971 पर्यंत कुठंही महादेव कोळी लिहिण्याची कंपल्शनच नव्हती, व्यवस्थाच नव्हती. मग तुम्ही महादेव कोळी आणणार कुठून? शासनाचेच रिपोर्ट्स आहेत ते, महाराष्ट्र शासनाचे. मग महाराष्ट्र शासनाचं म्हणतंय कोळी लिहा, किंवा तुम्हाला काय वाटतं ते लिहा, आणि पुन्हा तुम्ही जर म्हणत असेल तर तुम्ही महादेव कोळी दाखवा. अरे पूर्वी तुम्ही म्हणला कोळी लिहा, सबकास्ट लिहू नका, किंवा पूर्वी तुम्ही म्हणला काय पण तुम्ही लिहा चालतंय, आणि आता म्हणतो महादेव कोळी दाखवा. कानाखाली वाजवायला पाहिजे, लक्षात घ्या. ओके, तर आपल्या JR च्या विरोधात शासन किंवा पडताळणी समित्या आज वागत आहे, म्हणून त्याला जुन्या JR ची आठवण करून द्या, एवढंच आहे. ओके, तर ह्या सगळ्या डॉक्युमेंट्स पडताळणी समिती आणि न्यायालयाच्या मध्ये ठेवायचंच इथून पुढं. मी त्या कोल्हापूरमध्ये जे काही मेळावा होणार आहे आपला, म्हणजे प्रशिक्षण मेळावा वगैरे असं काही नाही आहे, प्रशिक्षण होणार आहे, तर त्या ठिकाणी मी हे सगळे डॉक्युमेंट तुमच्या हातात देणार आहे. तेवढीच डॉक्युमेंट फक्त देऊन टाका त्या पडताळणी समितीला, बाकी तुम्ही काय करायचं नाही, झेरॉक्स काढा देऊन टाका, मग बघा काय होतंय. ओके, तर हे सगळे तुम्ही इथून पुढे जोडत चला, अवैध होणारच नाही. आणि कोळी नोंदीवरती स्वतंत्र मी 2 व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पुराव्यासहित सांगणार आहे कोणत्या सेन्सस मध्ये काय घडलेलं आहे, एकदम डिटेलमध्ये 2 व्हिडिओज आपण 1-1 तासांची बनवू. त्यावेळी कोळी नोंदीचं डोक्यातलं सगळं फॅडच तुमचं निघून जाईल. ओके, त्यामुळे बिनधास्तपणे आत्ता सध्या तुम्ही बिनधास्तपणे तुमच्या प्रांताकडे अर्ज दाखल करा, बिनधास्तपणे तुम्ही पडताळणी समितीला पाठवून द्या, बिनधास्तपणे तुम्ही कोर्टात जाऊ, घाबरू नका, घाबरू नका. कित्येक लोक अजून पडताळणी समितीला व्हॅलिडिटीला पाठवलेले नाही, कित्येक लोक कोर्टामध्ये गेलेले नाही, कारण कोळी नोंद आहे. जो काय फोन करतो, सर माझ्या आजोबाची कोळी नोंद आहे, माझ्या चुलत्याचं कोळी नोंद आहे, काय घाबरू नका. कोळी नोंदी असायला पाहिजे, कोळी नोंदी असाल तरच ते करेक्ट आहे, कोळी नोंदी नसेल तर ते उलट चुकीचं आहे ते. ओके, तर हे, आणि तुम्हाला सर्वात महत्वाचं सांगतो, काही लोक जे कोर्ट केसेसवरती ज्यांचं जास्त भर असतो, कोर्टाच्या निकालावरती खूप लोक प्रेम करतात. मी बरेच वेळा सांगतो, कोर्टाचे निकाल हे टेम्पररी असतात, कोर्टाचे निकाल हे फायनल नसतात, हे बदलत असतात. बदलत काय नाही तर बदलत नाही ओरिजिनल डॉक्युमेंट्स, बेसिक डॉक्युमेंट्स. तुमचे जिल्हा गॅजेटियर बदलत नसतात, तुमचे सेन्सस रिपोर्ट बदलत नसतात, तुमचे मानववंश शास्त्रज्ञांचे संदर्भ ग्रंथ बदलत नसतात, तुमचे जिल्ह्यातील ऐतिहासिक पुरावे हे बदलत नसतात. ऐतिहासिक पुरावा म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. पंढरपुरातील कोळी जे आहेत ना, पंढरपुरातील कोळी हे महादेव मंदिराचे व्यवस्थापक आहेत ऐतिहासिक काळापासून. ऐतिहासिक काळापासून आजपर्यंत महादेव मंदिराचे व्यवस्थापक आहेत. हे इंग्रजांनी पण लिहून ठेवलंय आणि अजून सुद्धा ती लोक तशी काम करतात. हे महादेव मंदिराचे व्यवस्थापक म्हणजे तुम्ही प्युअर महादेव कोळी, हा प्रूफ झाला, ऐतिहासिक प्रूफ, हा स्ट्रॉंग प्रूफ. त्याच्यानंतर सोलापूरमध्ये महादेवाचं डोंगर आहे, बालाघाट आहे, सोलापूरमध्ये वाघोबाचा डोंगर आहे. हे जे आलं महादेव कोळी ओरिजिनल असल्याचे हे प्रूफ्स आहेत, ऐतिहासिक प्रूफ्स आहेत. हे कधी बदलत नाही. महादेवाचं डोंगर हे पूर्वी पण होतं, आता पण आहे. विस्तारित क्षेत्रातील लोक येऊन, आपलं आदिवासी भागातले लोक संघटने येऊन महादेवाचे डोंगर उचलून ठेवलेले कुठंतरी, असं कधी होत नाही. हे आहेत. त्यामुळे याच्यावरती जास्त अभ्यासकांनी लक्ष द्यावा. आणि उठलं सुटलं ते ह्या कोर्टाने ते म्हणलं, त्या कोर्टाने ते म्हणलं. मी नेहमी सांगतो, त्या कोर्टाचं काहीही संबंध नसतं त्या निकालाचं, त्या निकाल बदलत असतात. समजा तुम्ही ज्या पद्धतीने डॉक्युमेंट लावता, ज्या पद्धतीचे आर्ग्युमेंट करता, तर त्या आर्ग्युमेंट आणि त्या डॉक्युमेंटवरती ते निकाल असतात.
एकच उदाहरण मी तुम्हाला सांगतो, कोळी नोंदीवरती कितीतर लोकांना कोर्टाने व्हॅलिडिटी दिलेल्या, बरोबर, आणि कोळी नोंदीवरती कितीतरी लोकांना कोर्टाने इनव्हॅलिड केलेला. विस्तार क्षेत्रातलं मी सांगतो, कोस्टल सोडून द्या. मग इथं कोर्टाचा निकाल फायनल कुठे आहे? अरे बाबा, त्या काळी ज्या माणसाने व्यवस्थितपणे मांडणी केली, कोळी नोंदी का झाले, कोळी नोंदी झाले तरी मी महादेव कोळी कसा आहे, ज्यांनी मांडणी केली त्याला कोळी नोंदीवरती त्यांनी काय केलं, महादेव कोळी डिक्लेअर केलं. आणि ज्याला मांडणी करताच आला नाही आणि गप्प बसून राहिला, कोळी नोंदी का झालं रे म्हणले, गप्प बसून राहिला कोर्टामध्ये, त्याला म्हणलं तू भोगसगिरी केलेला आहे, तू फ्रॉड केलेला आहेस, कोळी ओबीसी मध्ये आणि तू एसटी घेतलेला आहेस, म्हणून त्याची प्रकरणं फेटाळलेलं आहे. त्यामुळं तुम्ही काय डॉक्युमेंट देता आणि कसे मांडणी करतात त्याच्यावरनं ते निकाल असतात. निकाल कधी कोर्टाचे फायनल नसतात. पण आपले अभ्यासक काय करतात, मी बघितलं, खरोखर मला एवढा पश्चाताप वाटतोय ह्या अभ्यासकांना बघितल्यानंतर. अक्षरशः असे बॅग भरून उचलत नाही, दोघं दोघं धरलेलं असतात आणि त्याच्यात काय रे म्हणलं की कोर्टाचे निकाल आहे म्हणून सांगतात. आणि एक कोर्टाचा निकाल जुळवायला गेले की दुसरं कुठं तरी फिसकटलेला असतो. ह्याच्यामध्ये असं म्हणलंय आणि दुसरीकडे अरे ह्याच्यामध्ये असं म्हणलंय, ह्याच्यामध्ये जे म्हणलेले त्याच्या विरुद्ध तिकडे म्हणलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे म्हणलेले त्याच्या पलीकडे आणि तिसऱ्या कोर्ट निकालामध्ये म्हणलेला असतो. त्यामुळे कुठेही जुळवाजुळी होत नाही, काय मांडणी करायचं काय कळत नाही, ते अस्थिर असतात. त्याच्यावरती तुम्ही भर देऊ नका. तुम्ही जर त्याच्यावर भर दिला तर समजायचं आम्ही ह्या समाजाला कधीही न्याय देऊ शकत नाही. आम्ही स्वतःचाही वेळ वाया घालवतो, समाजाचाही वेळ वाया घालवतो. मग तुम्ही केलं काय पाहिजे, तुम्ही त्या त्या जिल्ह्यातील ऐतिहासिक डॉक्युमेंट शोधून काढा. जिल्हा गॅजेटेर, सेन्सस रिपोर्ट्स, मानवशास्त्रज्ञांचे संदर्भ ग्रंथ, त्यानंतर कुठं महादेवाचे मंदिर आहे का, त्या मंदिराचे पूर्वी पुजारी कोण होते, बालाघाट आहे का, महादेवाची डोंगर आहे का, महादेव कोळे जमातीबद्दल आणखीन कुणी काही लिहिलं का, इथलं मायग्रेशन बद्दल काय आहे का, हे बेसिक डॉक्युमेंट असतात. या डॉक्युमेंटच्या आधारे कोर्ट जजमेंट देत असत. म्हणून जे बदलत नाही त्याच्यावरती जास्त भर द्या. उगीच बॅगेत असे जजमेंट घेऊन फिरू नका, बरोबर. तर बेसिक डॉक्युमेंट वरती जास्त भर द्या, म्हणजे लवकरात लवकर या समाजाला न्याय मिळेल. नाहीतर उगीच ह्या बॅगेत एवढी डॉक्युमेंट आहे तेवढी डॉक्युमेंट आहे म्हणून दाखवायला फिरू नका, त्याचा उपयोग काहीच होत नाही. ओके. तर इथं मला काय म्हणायचं, हा विषय कसा निघाला, तर मित्रांनो, बरेच लोक मिलिंद कटवारे हे सांगत असतात. मी बरेच लोकांच्या तोंडात ऐकत असतो, मिलिंद कटवारेमध्ये असं म्हटलं, मिलिंद कटवारे मी कधीच वाचत नाही असले काहीच. ना कठोर वाचलेलं आहे ना काही वाचलं, फक्त माधुरी तेवढं वाचलेलं आहे. कुठली जजमेंट मी वाचलेलं नाही आणि वाचत पण नाही. मी कोण काय म्हटलं माहित नाही, कारण का त्यावेळी त्या वकिलाने काय डॉक्युमेंट जोडलं आणि त्यांनी काय आर्ग्युमेंट केलं त्याच्यावरून ते निकाल असतात. त्यामुळे त्या निकालाचं माझं देणं घेणं नाही. लक्षात आलं. तुम्ही बघितलं ब्लड रिलेशनची काही निकालामध्ये म्हटलेलं आहे, ब्लड रिलेशन आहे तर तुम्ही त्यांना व्हॅलिडिटी द्या मुलाला, आणि काही निकालामध्ये ब्लड रिलेशन असून सुद्धा ते व्हॅलिडिटी मिळालेलं नाही, असं पण झालेलं आहे. भरपूर अशा उलट सुलट सगळं झालेलं आहे. एका निकालाचं दुसऱ्या निकालाचा काही ताळमेळ नाही. आता इनव्हॅलिड झाल्यामुळं काही कोर्टाने प्रोटेक्शन दिलेलं आहे. आता हायकोर्टाने प्रोटेक्शन दिलं, एसबीसीचं प्रोटेक्शन. हायकोर्टाने काय म्हटलं, भले इनव्हॅलिड झाला असला तरी शासनाचं असं असं परिपत्रक आहे आणि ते 1995च्या परिपत्रकाप्रमाणे यांची नोकरी मध्ये यांना ठेवा, ह्यांना काढून टाकू नका, असं हायकोर्टाने म्हटलं. आणि जगदीश भायरान काय म्हटलं, एकदा तुमची जात इनव्हॅलिड झाली तर तुम्हाला त्या पोस्टवरती राहण्याचा अधिकार नाही. तुम्ही पहिल्याच दिवसापासून फ्रॉड ठरता, बोगस ठरता आणि शासनाला अशा पद्धतीचे संरक्षण देण्याचे अधिकार नाही. संपला विषय. खालचं कोर्ट म्हणतं संरक्षण दिलं शासनाने, यांची नोकरी घालू नका, आणि वरचं कोर्ट म्हणतंय शासनाला संरक्षण पण देता येत नाही आणि ह्यांना नोकरीमध्ये पण ठेवता येत नाही. आणि पुन्हा शासनाने काय केलं,
परमनंट नोकरीतनं काढून टाकलं आणि SVC मध्ये ठेवलं. मग मला सांगा, कोर्टामध्ये जर त्या डॉक्युमेंटवरती तशीच जर जजमेंट मिळत असतील, मग हायकोर्टाचं म्हणणं आणि सुप्रीम कोर्टाचं म्हणणं बदललं का? हायकोर्ट पण सुप्रीम कोर्टाने पण म्हणायला पाहिजे होतं ना, SVCचं प्रोटेक्शन आहे आणि यांना काढू नका म्हणून. जो माणूस कोर्टाच्या डॉक्युमेंटवरती मी न्याय मिळू शकतो असं वाटतं ना, तर त्याच्या मागे लागू नका मित्रांनो. लक्षात ठेवा, हे काही करू शकत नाही. हे असंच आपला दिवस ढकलणार आहे आणि आम्ही पण टेन्शन मध्ये, तो पण टेन्शन मध्ये. तर तुम्हाला करायचं काय? आता उदाहरण मी सांगतो. बरेच लोक मिलिंद कटवारे असं सांगत असतात, मी ऐकत असतो. मिलिंद कटवारेमध्ये रीड ॲज इट इज म्हटलेलं आहे आणि म्हणून कोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे, म्हणून तुमची नोंदी कोळी आहेत आणि म्हणून तुम्हाला काय करता येणार नाही, महादेव कोळी म्हणून STची प्रमाणपत्र देता येणार नाही. पडताळणी समित्या पण म्हणतात आणि कोर्ट पण म्हणतात. पण मित्रांनो, जर माझ्यासारखा एखादा माणूस तिथं वकील असता, तर मी हे सगळी डॉक्युमेंट टाकलो असतो त्या मिलिंद कटवारेच्या समोर, ते जे सुप्रीम कोर्टात तिथं, आणि सांगितलं असतं, बाबा रे, रीड ॲज इट इज हे जे तू म्हणतोस हे कोळी जमातीबद्दल लागू पडत नाही. कारण कोळी जमातीबद्दल काय GR होते पूर्वी 1881 पासून 1951 पर्यंत काय GR होते, तर तुम्ही सब ट्राईब लिहू नका असे स्पष्ट आदेश होते. काही वेळा तुम्ही सब ट्राईब तर लिहा, मेन ट्राईब तर लिहा, तुमचे तुम्ही लिहा, असे काही आदेश होते. काही वेळा फक्त ST असं लिहिलेलं आहे, वैयक्तिक ट्राईब लिहिलेलंच नाही. मग तुम्ही त्या काळी जर GR काढला असेल, तुम्ही सब ट्राईब लिहू नका म्हणून, तर त्यावेळी महादेव कोळी, मल्हार ढोरकोळी हे नोंदी होण्याचे कारणच नाही. त्या काळी जर तुम्ही त्या माणसावरती ऑप्शनल ठेवला असेल, तुमचे तुम्हाला काय लिहायचं लिहा, आणि पुन्हा शासन म्हणत असेल मॅक्झिमम लोकांनी फक्त मेन ट्राईब लिहिलेला आहे, म्हणजे कोळी लिहिलेलं आहे, आणि तुम्ही आज जर म्हणत असाल नाही, राष्ट्रपतीच्या यादीमध्ये जसं आहे कोळी महादेवच पाहिजे, महादेव कोळी सुद्धा चालत नाही, आणि तुमचं तरी फक्त कोळी आहे. आणि म्हणून तुम्ही OBC मधले कोळी, तुम्ही ST मधले कोळी नाही, असं जे कोर्ट म्हणतं ना, किंवा पडताळणी समित्या म्हणतं ना, तर त्यांना सांगा, बाबा मिलिंद कटोरे जरा शांत बस, कारण तुझं जे काय आहे ते आम्हाला लागू पडत नाही. हे डॉक्युमेंट घे आणि आमच्या ट्राईब बद्दल काय लिहिलं वाच. इथं मेन ट्राईब लिहा म्हणून सांगितलं, म्हणून आम्ही कोळी लिहिलो. एवढं मी जर वकील असतो तर मी तिथं सांगितलं असतं. मग ते मिलिंद कटवारे म्हटले असतं, बरोबर, तुमचं बरोबर आहे, कोळी महादेव हे मागणं चुकीचं आहे. कारण त्या काळी कोळी महादेवच लिहा, कोळी ढोरच लिहा, कोळी टोकरेच लिहा, असं काही कंपल्शन नव्हतं. म्हणून तुमचे नोंदी कसेही झालेले आहे, काहींचे कोळी महादेव झाले, काहींचे कोळी झालेले आहे. जरी तसे झाले असले तरी तुम्ही कोळी महादेवच आहात, तुम्ही शेड्यूल ट्राईब मध्येच आहात, असं कोर्ट म्हटलं असता. जर मी तिथं वकील असतो तर कोर्टाने रीड ॲज इट इज हा शब्दच वापरला नसता. कारण रीड ॲज इट इज ही बसतच नाही तुमच्या जुन्या GRच्या कंपॅरिझन मध्ये, बरोबर. म्हणून मिलिंद कटवारे असं म्हटलं, मिलिंद कटवारे म्हणलं खरं, बरोबर आहे ना, पण त्या मिलिंद कटवारे मध्ये जो वकील होता ना, त्या माणसाने काय म्हटलं त्याला महत्व आहे. त्यांनी जर फक्त मूग बंद करून, तोंड बंद करून, तोंडाला पट्टी लावून जर गप्प बसला असेल, कोळी नोंदी का झाले हे सांगितलं नसेल, तर मिलिंद कटवार म्हणणारच ना, राष्ट्रपतींच्या यादीमध्ये जसा आहे तसं दाखव, बाप तर दाखव, नाहीतर श्राद्ध तरी घाल, कोळी महादेव दाखव, नाहीतर बाहेर पड, हे म्हणणार कोर्टाचं साहजिकच आहे, म्हणणार. पण तुम्हाला आर्ग्युमेंट करताना कोळी महादेव का झाले, कोळी का झाले, हे जोपर्यंत तुम्ही पुरावे देत नाही, तोपर्यंत हे मिलिंद कटवारेचे भजन हे चालतच राहणार पडताळणी समिती आणि हायकोर्टामध्ये. म्हणून मिलिंद कटवारेला जर उडवायचं असेल मित्रांनो, तर तुम्हाला काय केलं पाहिजे, ह्या सगळे डॉक्युमेंट कमिट्यांना पण द्या आणि हायकोर्टामध्ये पण सबमिट करा,
हिथं म्हणो रीड ॲज इट इज आता बंद करा म्हणो, जे असेल ते आम्हाला व्हॅलिडिटी द्या. ओके.